आता आरोग्य आणि पर्यावरण साक्षरतेबद्दल बोलूया. तुम्हाला माहिती आहे निरोगी राहणं का महत्त्वाचं आहे? म्हणजे आपल्याला आजार होऊ नये म्हणून. ते एक कारण आहेच. निरोगी राहिल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि मन तेजस्वी होते. उदाहरणार्थ फळं खाल्ल्याने किंवा पाणी प्यायल्याने ऊर्जा मिळते. आणि क्रिकेट खेळणे यालाही मदत करतं नाही का? व्यायामही आरोग्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे जितकं आरोग्यदायी खाणं. आता पर्यावरणाबद्दल बोलूया. तुम्हाला माहिती आहे आपल्याला त्याची काळजी का घ्यावी लागते? म्हणजे झाडे आणि प्राणी सुरक्षित राहतील म्हणून. पर्यावरणाची काळजी घेतल्याने सगळ्यांना फायदा होतो. झाडे लावणे, पाणी वाचवणे आणि रिसायकलिंग यासारख्या साध्या गोष्टींनी मोठा फरक पडतो. रिसायकलिंगमुळे संसाधने वाचतात आणि कचरा कमी होतो. उदाहरणार्थ तर कागद रिसायकल केल्याने झाडे वाचतात. मी माझ्या जुना वही रद्दीला देणार. हां, ही खूप चांगली सुरुवात आहे. आरोग्य आणि पर्यावरण साक्षर असणं म्हणजे स्वतःसाठी आणि पृथ्वीसाठी लहान बदल करणं. मी जास्त पाणी पिणे आणि झाड लावणे यापासूनच सुरुवात करणार. छान. लक्षात ठेवा, निरोगी जीवन आणि निरोगी पृथ्वी हे हातात हात घालून जातात. चला आता आपण पाहूया डिजिटल साधनं शिक्षण कसं मजेदार आणि सोपं बनवतात. तुम्हाला माहिती आहे डिजिटल साधनं म्हणजे काय? आपण कम्प्युटर आणि टॅबलेटवरती वापरणारे ॲप्स आणि वेबसाईट्स. बरोबर. डिजिटल साधनं तुम्हाला नवीन विषय पटकन शिकायला आणि शोधायला मदत करतात. आता याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. हे बघा, जसं खान अकॅडमी. वा, हे तर अवकाशात प्रवास केल्यासारखं वाटतंय. अगदी बरोबर. खान अकॅडमी आणि दीक्षा यांसारखे ॲप्स गणित, विज्ञान आणि इतिहास मजेशीर करतात. मजेशीर शिक्षणासाठी नॅशनल जिओग्राफिक किड्स हे तुम्ही वापरू शकता. मला डायनासोर बद्दल जास्त शिकायचं आहे. हो, डिजिटल साधनं प्रकल्प आणि संशोधनासाठी सुद्धा मदत करतात. पण लक्षात ठेवा, नेहमी विश्वासपात्र प्लॅटफॉर्मच वापरायचे. विश्वासीय प्लॅटफॉर्म कसे ओळखायचे? ज्या प्लॅटफॉर्मची शिफारस शिक्षक किंवा शाळा करतात, जसं दीक्षा किंवा सरकारी वेबसाईट, ते सुरक्षित आणि विश्वासपात्र असतात. आणि स्क्रीनचा जास्त वेळ वापर करणं टाळणं. बरोबर? बरोबर. थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्यायचा आणि डिजिटल साधनं शहाणपणाने वापरायची, म्हणजे शिकणं अधिक प्रभावी होईल. मी माझ्या पुढच्या विज्ञान प्रकल्पासाठी ही साधने वापरणार. छान. तंत्रज्ञान खूप शक्तिशाली साधन आहे. त्याचा उपयोग शोधायला, शिकायला आणि प्रगती करायलाच करायचा. आता माहिती कशी शेअर करायची आणि प्रकल्पावर सहकार्य कसं करायचं याबद्दल बोलूया. तुम्हाला माहिती आहे सहकार्य म्हणजे काय? म्हणजे एकत्र काम करणे. सहकार्य म्हणजे लोकांनी टीम म्हणून काम करून एकच उद्दिष्ट साध्य करणं. यामुळे प्रत्येकाचं कौशल्य आणि कल्पना एकत्र येतात आणि काहीतरी चांगलं तयार होतं. प्रकल्प करताना आपण माहिती कशी शेअर करतो? समजा आपण वीज बचतीवर प्रकल्प तयार करतोय. आपण एक काम करूया, ह्या बोर्डवर लिहूया. हे घ्या. तू काय लिहिशील? मी LED बल्ब वापरायला लिहितो. आणि मी दिवसा नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग करायला लिहिते. चालेल, लिहा. छान. जेव्हा सगळे आपली माहिती शेअर करतात तेव्हा आपण ती एकत्र करून एक प्रभावी प्रकल्प तयार करू शकतो. म्हणजे टीमवर्क सगळं सोपे आणि मजेशीर बनवते. हे तुम्हाला तुमच्या कल्पना स्पष्टपणे सांगायला आणि इतरांचं ऐकायला सुद्धा शिकवते. आणि आपण तंत्रज्ञान वापरूनही माहिती शेअर करू शकतो. नक्कीच. गुगल डॉक्स किंवा व्हॉट्सअप यासारखी साधनं टीमला एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी असूनही एकत्र काम करू देतात. मी हे माझ्या शाळेच्या पुढच्या गट प्रकारासाठी वापरणार. खूप छान. सहकार्य शिक्षणाला रोमांचक बनवतं आणि तुम्हाला उत्तम परिणाम मिळवून देतं. आता पाहूया की आपण 21व्या शतकातील कौशल्य प्रत्यक्ष आयुष्यात कशी वापरू शकतो. तुला आठवतंय तू कधी टीमवर्क किंवा समस्या सोडवण्यासाठी कौशल्य कधी वापरली आहेस? हो, गेल्या आठवड्यात क्रिकेट मॅचमध्ये आम्ही दुसरी टीमला स्कोरिंगपासून थांबवायचे कसे याची योजना आखली होती. खूप छान उदाहरण आहे टीमवर्क आणि तर्कशक्तीचे. आणखीन एक वास्तविक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही किराणा मालाचे दुकान चालवताय. आता तू दुकानदार आहेस आणि तू ग्राहक. तर तुम्ही काय कराल? तुला काय पाहिजे? अरे, ग्राहकांशी आदराने बोलायचं. काय विचारशील? तुम्हाला काय हवं? तुम्हाला काय हवं? मला हा सफरचंद आणि केळी हवी आहेत. यांची किती किंमत आहेत? 100 रुपये. तुझ्यासाठी 80.
तुझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. सॉरी, तुमच्यासाठी 80 रुपये. हां, पाहिलं, तुम्ही आधीच प्रत्यक्षात कौशल्याचा सराव करताय. दुकान चालवणं म्हणजे गणित, संवाद आणि सर्जनशीलता शिकण्याचा उत्तम मार्ग आहे. म्हणजे ही कौशल्य दैनंदिन कामे सोपी करतात. कुटुंब सहलीचं नियोजन असो किंवा शाळेत एखादी समस्या सोडवणं असो किंवा व्यवसाय चालवणं असो, ही कौशल्य यशस्वी होण्यासाठी मदत करतात. मी अजून असे वास्तविक परिस्थितीचा सराव करणार. जितके जास्त तुम्ही हे कौशल्य वापराल तितके तुम्ही अधिक आत्मविश्वासी आणि कुशल व्हाल. आता आपण पाहूया की तंत्रज्ञान शिक्षण आणि संपर्कासाठी कसं मदत करतं. तुला आठवतंय का तंत्रज्ञानाने तुला कधी मदत केली आहे? हो, एका ऑनलाईन विज्ञान वर्गात शिक्षकांनी आम्हाला एक थेट प्रयोग दाखवला होता. तंत्रज्ञान आपल्याला कुठेही वर्गामध्ये सहभागी होण्याची, व्हिडिओ पाहण्याची आणि चाचण्या देण्याची संधी देतं. आणि संपर्कासाठी काय? समजा तुमचा मित्र दुसऱ्या शहरात गेला तर व्हिडिओ कॉल आणि चॅटमुळे तुम्ही त्याच्याशी संपर्कात राहू शकता आणि एकत्र अभ्याससुद्धा करू शकता. हे तर ते आपल्यासोबत इथेच आहे असंच वाटतं. अगदी बरोबर. तंत्रज्ञान लोकांना जागतिक स्तरावर जोडतं. तुम्ही इतर संस्कृतीबद्दल शिकू शकता, वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांबरोबर सहकार्य करू शकता आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सहभागी सुद्धा होऊ शकता. म्हणजे त्याने आपले मित्र वाढतात आणि आपण नवीन गोष्टी शिकतो. तंत्रज्ञान म्हणजे एक पूल आहे जो लोकांना जवळ आणतो आणि शिक्षण सगळ्यांसाठी उपलब्ध करतो. मी या साधनांद्वारे अजून शोध घेण्यासाठी तयार आहे. अरे वा, मग हे तर उत्तम आहे. तंत्रज्ञानाचा शहाणपणाने उपयोग करायचा आणि ते तुम्हाला मोठ्या गोष्टी साध्य करायला मदत करेल. हे बघा, वा, हो बाबा, खूप छान. खूपच सुंदर आहे. कसं आहे, मस्त ना? खूप छान. हे चित्र म्हणजे ज्ञान आणि प्रगतीचं प्रतीक आहे. असो, तुमचा आजचा शैक्षणिक प्रवास कसा आला? खूपच छान झाला बाबा. आम्ही टीम वर्क, समस्या सोडवणे आणि तंत्रज्ञान पण खूपच छान. खूप छान. हे शिक्षण तुम्हाला फक्त आत्ता नाही, मोठे झाल्यानंतर सुद्धा खूप उपयोगी ठरेल. तर आज आपण 21व्या शतकातली कौशल्य, तर्कशक्ती, सर्जनशीलता, संवाद, सहकार्य यांचा अभ्यास केला. हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. या सगळ्याचा सराव दररोज करा. तुम्हाला प्रगती आणि यशाच्या नवीन नवीन वाटा सापडतील. जग संधींनी भरलेलं आहे. त्याला कुतूहल आणि आत्मविश्वासाने स्वीकारा. कुतूहल जपूया, सर्जनशीलता वाढवूया आणि शिकणं सुरू ठेवूया.